हॅलो, नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांना नवीन vlogमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आम्ही चंद्रभागेमध्ये आले होतो आंघोळ घालण्यासाठी. सकाळचं स्वयंपाक जेवण वगैरे सगळं बनून आलंय. आज जेवणामध्ये खूप खास नाही, चपाती भाजी, चण्याची आणि कॅबेजची भाजी मिक्स आहे. तुम्हाला ते पुढे ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. आणि हा आर्यन बघा, इथं बैल आहेत ना, तिथं हा मम्मी माझा फोटो काढ म्हणून सांगायला आहे बघा. अशा प्रकारे इथं ना बैल पण आहेत, छान अशी केलेली आहेत, मस्तच आहेत. हे बघा, हे मंदिर आहे इथं हरे राम हरे कृष्णांचं. समुद्राच्या वरती इथं प्रभू घाट म्हणून आहे ना, तिथं आहे. आम्ही तिथं आता आंघोळीला सगळेजण जात आहे. ही कमान पण आहे खाली उतरण्यासाठी, म्हणजे ते आंघोळ करण्यात जाण्यासाठी ना, हे अशी मस्त किती कमान आहे. खूप जागे जागे अशी आहे ती. इकडं सगळं इकडं आहे. ही आहे चंद्रभागा नदी. हे बघा, आता भरपूर अशी गर्दी होणार. हे बघा, असं आहे घाटावरती त्या खाली उतरण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी ना असं आहे. आणि तिकडे बघा तुम्हाला दिसेल आता, इकडे झूम करतो बघा. हे बघा, आता लोकसंख्या इकडे ना वाढत चालली आहे बघा. आता म्हणजे झाल्या तर चालू करत एकदमच होणार. उद्या परवा तर एकदम जास्तच होणार, गर्दीत गर्दी होणार. पण झाला आंघोळीला बघा. तिकडं लेडीजला चेंज करण्यासाठी ना इथे रूम पण आहेत बघा. बरं आहे, व्यवस्था इथं बरी आहे. हरिराम हरे कृष्ण आहे ना, तिथं लेडीजला कपडे चेंज करण्यासाठी तिथं जागा पण आहे. आता हा प्रभू घाट आहे, तिथं आमच्या आंघोळ वेगळ्या मस्तपैकी झाल्या आहेत. तिथं लेडीज साठी चेंजिंग रूम पण छान आहे. आणि आता आम्ही झालं सगळं आमचं काम इथं. आता आम्ही जाणार आहे आमच्या बरोबर आणि आमच्या विराडकडे. तिथं जाऊन परतच जेवण करायचं मग. आणि 4 वाजता आम्ही मग फिरायला जाणार आहे तिकडं पंढरपूरमध्ये. म्हणजे आम्ही राहायला इथं थोडं लांब आहे. तू पण जेवण करतोस? ठीक आहे. आर्यन पण आमचं जेवण करणार आहे. आणि इथं लहान बाळांना खेळण्यासाठी. तू खेळतोस? आय हा खेळतोय म्हणे. नंतर येऊ की. हा, हे बघ इथं खेळायला छान असं आहे लहान बाळांना. तर ते हरे राम हरे कृष्ण आहे ना, हे जे स्वामी प्रभुपाद यांचं ना पुस्तकी होळी आहे, मूर्ती आहे इथं. असं छान आहे मंदिर. एवढं शांत वातावरण आहे, मस्तच वातावरण आहे, शांत असं. हे पाहिजे एकदम शांत असं ना वातावरण, मस्त आहे, मनाला शांत. एवढं छान, खूप मोठा हॉल आहे. समोर ना असे एलिफंट आहे तेव्हा. मग आता ते मग मंदिर आहे राधाकृष्णाचं.